हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे मी जे रात्रीचं थोडंफार रुटीन असतं ते शेअर केलेलं आहे, की माझं सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर की माझं मी किचन कसं क्लीन करते. तर त्याच्या आधी मी थोडा स्वयंपाक जो आहे बनवलेला म्हणजे शेपूची भाजी, भाकरी वगैरे आणि गावाकडून दिलेली ही भोपळीची पानं होती आणि शेपू इथंच मी विकत घेतला होता. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी आज तुम्हाला शेपू आणि भोपळीची पाने असतात ना, त्याची जी भाजी बनवतात तर ती मी तुमच्याशी थोडं शेअर केलेलं आहे. थोडं पहिलं कढईत तेल टाकलेलं आहे आणि नंतर मिरची, लसूण वगैरे, हे लसूण मिरची आहे ती मी बारीक वाटून ठेवलेली ती टाकलेली आहे आणि नंतर त्याच्यात मग मी शेपू आणि जी भोपळीची पानं आहेत ती बारीक चिरून टाकलेली आहे आणि हे थोडे तांदूळ आहेत ते मी भिजत घातले होते थोडे, तर ते सुद्धा त्याच्यात टाकलेले आहेत. आणि थोडं हळद टाकलेली आहे, नंतर मीठ, नंतर आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालतं. असंही मोठं मोठंच टाकायचं असतं. बारीक टाकल्यानंतर ते म्हणजे दिसून येत नाही आणि खाताना जरा मोठं शेंगदाण्याचं कूट असेल तर ते दाढे खाली आले की छान लागते तर इकडे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही मुगाची डाळसुद्धा टाकू शकता जरी तांदूळ टाकायचे नसतील तर. पण तांदूळ मी टाकलेले आहेत. तर ह्याच्यात आहे ना असं पाणी ओतून घ्यायचं नंतर आणि ती शिजायला ठेवायची. ही भाजी केल्यानंतर अजिबात ढेकर येत नाही असं. शेपूच्या भाजीचा कसा ढेकर वगैरे येतो तसा येत नाही किंवा वाससुद्धा शेपूच्या भाजीचा येत नाही. खूप छान होते. ही भाजी आहे ती गावाकडे आमच्याकडे गौरी गणपतीचा ज्यावेळेस नैवेद्य बनवतात त्यावेळेस ही आवर्जून भाजी बनवली जाते. खूप छान टेस्टी लागते. तर भोपळीची पानं आहेत ती गावावरून दिलीच होती. माझा भाऊ गावी गेलेला त्यामुळे माझ्या काकीने दिली होती. मग इकडे जे ही आता अडीच मासा म्हणजेच घेवडा त्याची भाजी बनवते कारण ती सुद्धा गावावरून मला दिले होते. तर त्यासाठी मी थोडा कांदा भाजून घेतलेला आहे, त्यात चटणी टाकलेली आहे आणि हा घेवडा आहे तो मी सोलून घेतलेला आहे आणि जे कवळे कवळे होते ते मी असेच मोडून त्यात टाकलेले आहेत. छान लागते, टेस्ट मस्त लागते आणि थोडं त्यात मग आपल्याला जे गरजेनुसार पाणी हवं तेवढं ओतून घ्यायचं आहे लाल तिखट वगैरे टाकल्यानंतर आणि मीठ टाकलेलं आहे. तोपर्यंत इकडे माझी भाजी आहे ती शिजत आहे. तर इकडे बघू शकता भाजीतलं पाणी आटलेलं आहे. थोडंसं लागणार होती तोपर्यंत बघितलं म्हणून बरं. नाहीतर करपलीच असते. तर मग थोडं आणि त्यात पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता हे झाकून परत ठेवायचं थोड्या वेळासाठी. त्यातला तांदूळ आहे तो शिजवून द्यायचा आहे. फार वेळ लागत नाही, पण थोडा तांदूळ आहे तो शिजेपर्यंत परत आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. आणि इकडे तोपर्यंत आपली आमटी आहे तिला उकळी आलेली आहे. ह्याच्यात सुद्धा मी आता शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेते 3-4 चमचे. तोपर्यंत तिकडे भाजी शिजतच आहे आणि भाजी आणि भाकरी खूप छान लागते, मस्त लागते खायला. तर इकडे आमटीत मी शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेतलेलं आहे. तर इकडे भांडी आहेत दुपारची. आमच्याकडं पाणी चालू नव्हतं त्यामुळे भांडी राहिली होती माझी घासायची. मग पाणी आल्यानंतर मग मी ही भांडी आहेत ती घासून घेतलेली आहेत सगळी. तोपर्यंत तिकडे आता मग मी भाकरी बनवून घेणार आहे. आणि जे काही भाजी वगैरे धुवायला जी चाळण आहे ती घेतलेली, भाजी चिरायला वगैरे ते धुवून मी तिथंच निथळायला ठेवलेलं. तर ते मी आहे तसं मग ज्याच्या त्याच्या जागी ठेवलं आणि लगेच वायपर मारून घेतला की सुकं सुकं जरा बरं वाटतं. नाही तर मग ओलं असले की मग तिथे स्वयंपाक बनवायला अजिबात तर इकडे मी आता भाकरी बनवायला घेत आहेत आणि जी भांडी आहेत ती एका साईडला ठेवलेली आहेत. तर आता इकडे थोडी भाजी शिजत आलेलीच आहे. आता त्यातलं पाणी आहे ते सगळं आटलेलं आहे. तर मग ही भाजी आहे ती झाली की मग आता आमटी आहे ती मधल्या गॅसवर ठेवून इकडे भाकरीला तवा ठेवून घेणार आहे. तर ही भाजी आहे ना खूप छान टेस्टी लागते. तुम्ही एकदा करून बघा आणि आवडली की नक्कीच कमेंट करून सांगा. तर ह्या भाजीचं असं ना पहिल्यांदा ही गावाला आमची अशी पद्धत आहे भाजी बनवायची, पण ती मला माहीत नव्हतं. पण मी गावी एकदा गेल्यानंतर माझ्या मम्मीने वगैरे मला सांगितलं, मग मी अशी भाजी बनवायला लागली.
मग तेव्हापासून शेपूच्या भाजीचा वाससुद्धा येत नाही आणि ढेकरसुद्धा येत नाहीत. मी अशाच प्रकारे भाजी बनवते. खूप छान होते. मुलीसुद्धा छान खातात आवडीने. मग तिकडे भाजी शिजलेली आहे, तर ती भाजी मी आता झाकून ठेवते आणि इकडे आमटी शिजले का तीसुद्धा मी चेक करून घेतलं. तर आता इकडे मी भाकरी आहे ते बनवून घेते त्यांच्यात. तर इकडे ज्वारीच्या भाकरी आहेत ते माझ्या बनवायच्या चालू आहेत. 3 ते 4 भाकरी बनवणार आहे. तर त्या भाकरी बनवून झालेल्या आहेत. तर आता मी तोंडी लावण्यासाठी मिरच्या आहेत, त्या मी मिरच्या घेऊन आली होती. खूप छान होत्या आणि तिखट मिरच्या मी आणत नाही. ह्या पोपटी कलरच्या असतात ना, त्याच मिरच्या आणते. तर मग त्या मिरच्या म्हटलं आपण तेलात थोडे फ्राय करून घ्या, म्हणून त्याला मधून असं मी चीर मारलेले आहेत आणि आता तेलात आहे ना, त्या अशा मिरच्या असं एकदम दाबून दाबून भाजायच्या, म्हणजे त्या अशा भाजतात पण पटकन आणि खूप अशा तिखट लागत नाहीत त्या मिरच्या आहेत ह्या. तर मग आता मी हे तर तेल टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या आहेत त्या मी अशा तेलामध्ये दाबून भाजते, जेणेकरून सगळ्या साईडून मिरच्या आहेत त्या भाजून निघतील व्यवस्थित. आणि अशा चांगल्या भाजल्या मिरच्या असेल ना, तर तिखटसुद्धा जास्त काही लागत नाही. तर मी नेमक्या 4-5च मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर वरतून त्याच्यात मीठ टाकलेलं आहे थोडं. मिरच्या मी जास्त आणल्या होत्या कारण मला खरडा बनवायचा होता. मुलींनासुद्धा आवडतो, पण वेळच नव्हता. तर म्हणून म्हटलं मिरच्याच भाजून घ्या जेवणासाठी. मग मिरच्या वगैरे इकडे भाजून घेतलेल्या आहेत मी. आता आमचं जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. तर किचन बघू शकता तुम्ही. एवढी भांडी मगाशी मी घासली तरीसुद्धा भरपूर भांडी पडलेली आहेत. तर इकडे मी आता जे मिरची आणि भाकरी राहील ते एका डब्यात काढून घेतलेले आहेत. नंतर भाजी थोडी राहिलेली तीसुद्धा मी सगळं जे राहिलेलं शिल्लक जेवण आहे ते मी सगळ्या भांड्यातनी छोट्या छोट्या काढून ठेवते, जेणेकरून मग भांडी आहेत ती आपल्याला सगळी घासता येतील. आणि उद्या सकाळ कसं जर तेच पातेल्यामध्ये काढलं की कसं गरम करायला बरं होतं इझी. नाहीतर दुसरं कशात तरी काढलं की मग परत त्याच्यातून दुसऱ्या पातेल्यात मग ते डबल भांडी पडतात. त्यामुळं मी छोटी छोटी पातेली अशी आहेत त्यातच काढून ठेवते. आणि इकडं थोडं दूध राहिलेलं, तर म्हटलं त्याचं दही लावावं, म्हणून आता थोडंसं दूध राहिलेलं त्याचं मी आता त्या डब्यामध्ये दही लावून घेतलेलं. ते आता ऑलरेडी मुरवाण होतंच. मग आपल्या बोटाला जेवढं सहन होईल दूध गरम तेवढंच करायचं आहे आणि ते दही लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी आता इकडे सगळी भांडी आहेत ती घासून घेते आणि धुवून घेते. भांडी घासून आणि धुवून घेते स्वच्छ आणि नंतर किचन ओटा आहे तो क्लीन करून घेते. बघा भांडी घासून धुवून असं हे खरंच मॅजिक असतं तर खूप बरं झालं असतं, पण तसं काही नाही. व्हिडिओ स्पीडमध्ये केल्यामुळे ते तसं झालेलं आहे. तर इकडे सगळं झालेलं आहे. ते शेंगदाण्याचं कूट आहे ते करून ठेवलेलंच आहे मिक्सरच्या भांड्यात. पण म्हणून म्हटलं ते शेंगदाण्याचं कूट संपलेलं तर ती बरणीसुद्धा घासून स्वच्छ ठेवावी, म्हणजे नंतर आपल्याला त्यात भरता येईल. तर इकडे जे कढई नंतर दुधाचं पातेलं वगैरे आहे ते सुद्धा घासून घेते. तर ते मी तारेच्या घासणीनेच घासते, म्हणजे पटकन निघतं. तवा वगैरे असं कढई तर ते सुद्धा घासून ठेवलेलं आहे. तवा आहे तो तिथेच आणि ही भांडी आहेत ती घासून झालेली आहेत. आता किचन आहे तुम्ही संध्याकाळचं कसं आपण भाकरी बनवतो त्यामुळे त्याचे डाग पडतात इकडे-तिकडे. त्यामुळे मला संध्याकाळी असं घासणीने थोडं एक हात मारावाच लागतो आणि नंतर मग मी अशा प्रकारे सगळं स्वच्छ पुसून घेते. आणि सकाळचं जर मग जास्त काही घाण होत नाही. कधीतरी मग फक्त आपण असं पुसून घेतलं तरी होऊन जातं सकाळचं. पण संध्याकाळचं रोज घासणी एक घासणी
मारूनच घ्यावी लागते. मग तर अशा प्रकारे मी इकडं सगळं स्वच्छ किचन ज्या गॅस स्टोव आहे त्याच्या मागच्यासुद्धा जी लादी आहे तीसुद्धा पुसून घेत आहे. आणि आता किचन ओटासुद्धा सगळा स्वच्छ क्लीन केलेला आहे. रोज संध्याकाळचं असं क्लीन असेल तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्वयंपाक बनवायला खूप छान वाटतं, लोड वाटत नाही आणि प्रसन्न फ्रेशसुद्धा वाटतं. त्यामुळे रोज संध्याकाळी माझं अशा प्रकारे रुटीन असतं. रोज रात्री मी असं स्वच्छ सगळं करूनच मगच जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपल्या मनाला खूप छान प्रसन्न वाटेल. त्यामुळे रोज रात्रीचं माझं असं रुटीन असतं. जर आवडलेस तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.